जगातील सर्वात वजनदार महिलेवरती मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे। 500 किलो वजनाची इमान अहमद नावाची महिला इजिप्तहून खास वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आली आहे। चर्नी रोडवरील सैफी हॉस्पिटलमध्ये इमानच्या शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना राबवण्यात आली आहे। जेव्हा रात्री महिलेला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा चक्क क्रेनच्या मदतीने तिला हॉस्पिटलच्या खोलीत आणलं गेलं। तिच्यासाठी एक स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे। 3000 चौरस फुटांची विशेष खोली, 7 बाय 7 फुटांचा दरवाजा या खोलीसाठी तयार करण्यात आलाय। ही खोली बनवण्यासाठी सुमारे 2 कोटींच्या आसपास खर्च आलाय। पुढील 6 महिने या ठिकाणी इमानच्या लठ्ठपणावरती उपचार होणार आहेत। 36 वर्षीय इमान वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातनं एकदाही बाहेर पडलेली नाहीये। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, इमानवरती कशा पद्धतीने पुढचे उपचार होणार आहेत, काय तपशील? रेश्मा, इमान अहमद ही आज सकाळी मुंबईत आलेली आहे आणि सध्या ती सैफी रुग्णालयात आहे। सैफी रुग्णालयात एक विशेष वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे। एक रूम आहे, 7 बाय 7चा दरवाजा आहे, 7 फूटचा बेड आहे आणि डॉक्टरांसाठी ही रूम आहे, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठीही त्यामध्ये एक कॉर्नर एक रूम दिला गेला आहे। तर आज तिच्या जे उपचार आहे ते सुरू होणार आहे, पण त्या उपचारपूर्वी तिचे काही टेस्ट होणार आहे आणि तिच्या जे आतापर्यंतची काय परिस्थिती आहे, काय काय दवाई घेत होती, औषध घेत होती आणि सध्याची प्रकृती काय आहे आणि कोणत्या मेडिसिनवर कशी प्रकारे तो रिस्पॉन्ड करते आणि सर्जरीमध्ये काय काय गरज लागणार आहे आणि काय काय सर्जरी करायची आहे यासाठी काही टेस्ट आहे, ते टेस्ट करायचं आहे। जसा रेश्मा आता तुम्ही माहिती दिली की 25 वर्षापासून ती आपल्या घरात होती, ती घराबाहेर निघाली नाही, तर तिला अजूनही काही आजार आहे, कारण तिला एक साइड पॅरालिसिस आहे, हाय डायबेटिक आहे ती आणि 2 प्रकारचे डायबेटिक्स आहेत, तर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार पण आहे तिला आणि 500 किलो वजन आहे। तर तिच्या उपचारासाठी जे लकडावाला डॉक्टर आहे त्याने हे चॅलेंज घेतलाय, ते सर्जरी करणार आहे, पण आता सर्जरीचा डेट ठरवला गेला नाहीये, कारण पुढच्या दिवस जे टेस्ट आहे टेस्टमध्ये कशा प्रकारचे ते समोर येतील, माहिती समोर येतील, त्याच्या आधारावर हे सर्जरी होणार आहे। आणि तिच्या सोबत एक 24 तास डॉक्टर राहणार आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहे, तर स्पेशलिस्ट आहे, चेस्ट स्पेशलिस्ट आहे, तर असं वेगवेगळे जे स्पेशलिस्ट आहेत ते टीम तिच्या सोबत राहणार आहे आणि पुढच्या दिवसमध्ये तिचे जे सर्जरीचा डेट आहे ते फिक्स होणार आहे आणि या सर्जरीमध्ये एक बरीच प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे आणि काही वेळ लागणार आहे आणि 6 महिन्यात ती मुंबईत या सैफी हॉस्पिटलमध्येही ती राहणार आहे। मृत्युंजय, खरं तर इजिप्तमधून तिला इथवर आणणं हे देखील मोठं आव्हान असणार आहे। तिचा हा सगळा प्रवास कसा झाला? नक्कीच हा एक खूप मोठा चॅलेंज होता आणि याच्यासाठी 2 महिन्यापासून हा प्रयत्न आणि प्रयास सुरू होता। तिला आणण्यासाठी एक विशेष विमान होता, जे मालवाहक विमान असतो, तो मालवाहक विमानमध्ये फेरबदल करण्यात आला। त्याचे दार होते, ते दारमध्ये बदल करण्यात आला आणि आतमध्ये जसा मालवाहक विमान होता त्यामध्ये तिच्यासाठी एक स्पेशल जो सीट होता ते सीट बनवण्यात आला होता आणि ते मालवाहक विमान आज सकाळी 4 वाजता मुंबईत आला। ते विमान बनवण्यासाठीही 2 महिन्याचा वेळ लागला होता। यात मोठा म्हणजे इजिप्त गव्हर्नमेंट आणि भारत सरकार, विशेषतः सुषमा स्वराजने खूप मदत केली आहे आणि म्हणून हे शक्य झालंय। तर सध्या लोकांचाही लक्ष लागलेलं आहे की जगभरातले जे डॉक्टर आहेत त्या लोकांनी सर्जरी करायला मना केली आहे, तरीही डॉक्टर लकडावाला जे भारताचे डॉक्टर आहेत त्याने हे चॅलेंज घेतलंय आणि आजपासून इमान अहमदचाही जी उपचार आहे ते सुरू होणार आहे। निश्चित मृत्युंजय, 500 किलो इमानचं आत्ता वजन आहे, किती किलो पर्यंत तिचं वजन कमी केलं जाणार आहे आणि ही सगळी जी प्रोसेस असणार आहे ती कशी असणार आहे? जसं डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली आहे की सगळ्यात पहिलं तिच्या जे मेडिसिन आहे, जे इतर जे आजार आहे त्याच्यावर पहिला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि नंतर तिचं ऑपरेशन होणार आहे। ऑपरेशनमध्ये लक्ष असं आहे की 2-3 प्रोसेसमध्ये ऑपरेशन होणार आहे। एक जे पोटाच्या चरबी एक स्टमकचा जे शेप आहे ते कम करणं आणि वेगवेगळ्या सर्जरी करणं, ते यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन आणि वेगवेगळे सर्जरी आहे, ते यामध्ये वेळ लागणार आहे आणि त्याच्यानंतर कारण तिला अजूनही काही आजार आहे, जसं आपण सांगितलं की ती पॅरालाइज पण आहे एक लेफ्ट साइडला आणि तिला 2 प्रकारचे डायबेटिक्स आहे आणि म्हणून तिला उपचारासाठी जे वेगवेगळे सर्जरी लागणार आहे, औषध लागणार आहे, ते प्रक्रिया राहणार आहे
आणि लक्ष आहे असं डॉक्टरांचा की तिचं वजन अर्धापासून कम केलं पाहिजे, कारण आता जी 500 किलोची आहे असंच राहिली तर हो. तिला जीवाला धोका आहे आणि म्हणून बरं. तिचं वजन कम करणं हे खूप गरजेचं आहे. निश्चित. मृत्युंजय, आपण आशा करूया ती भारतात ट्रीटमेंटसाठी आलेली आहे, तेव्हा तिचं वजन कमी व्हावं आणि सुखरूपरित्या ही सगळी जी प्रोसेस आहे ती पार पडावी. मृत्युंजय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.